लाडक्या बहिणींचा हा आशीर्वाद असल्याचं आपण म्हणू शकतोय। निकालाची वैशिष्ट्ये आपण पाहूयात। बटेंगे तो कटेंगे हा मुद्दा चालला, हिंदुत्ववादी मतं एकवटल्याचा फायदा मिळाला। यासोबतच जरांगे फॅक्टर मात्र या ठिकाणी निष्प्रभ ठरलेला आहे। विरोधी पक्षनेते पद मिळवणं सुद्धा महाविकास आघाडीला अवघड झालंय। लाडक्या बहिणींचा आशीर्वाद मिळाल्याचं स्पष्ट होताना पाहायला मिळतंय। एक है तो सेफ हेचा देखील फायदा झालाय। अगदी त्यानंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट पाहूयात या ठिकाणी समोर येते। विरोधी पक्षनेते पद सुद्धा मिळवणं महाविकास आघाडीला कठीण झालेलं आहे। राजेसाहेब देशमुख यांचा दारुण पराभव झालेला आहे। धनंजय मुंडेंनी मतदारांचे या संदर्भात आभार मानले। अगदी आणि परळीमध्ये लढत रंगली होती ती राजेसाहेब देशमुख आणि धनंजय मुंडेंमध्ये। धनंजय मुंडेंना काहीच जड जाणार असं म्हटलं जात होतं। ही निवडणूक राजेसाहेब देशमुखांना मैदानात उतरवून शरद पवारांनी खरं तर खेळी केली होती, मात्र ती कुठली खेळी चालली नसल्याचं आता स्पष्ट झालंय। धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंसह